स्टनर्सला धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बघा एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाला भेदत बॉल जातोय थेट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जब तक तोडेगा नाही. संघ जिंकलाय आणि खरंच तुमचं सहकार्य नेहमीच लक्षात राहील. या पर्वासाठी आपण किती मदत करू शकतोय, आपल्या मदतीमुळे स्पर्धा सप्ततारीख होऊ शकते ते ओळखताना नेहमीच मनीष पाटील ती सहकार्याची भावना दाखवतात. स्क्वेअर ड्राईव्ह बॉलला पाठवले थेट डीप कव्हर सीमारेषा पार. या ठिकाणी धावा मिळतील. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत पाडतायत. मुसळधार पाऊस आलेला आहे. आपण अजूनही पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय, कारण या ठिकाणी नक्कीच एक उत्कृष्ट दर्जाचा फटका स्क्वेअर ड्राईव्हचा प्रशांत घरतच्या बॅट मधून आलाय. प्रशांत घरत परत परत मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट अ स्ट्रोक. परफेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह. चौकारांची तिकडी पूर्ण करणारा मीराबाईंदर आगळी कोळी प्रीमियर लीग मधला पहिला फलंदाज ठरतोय आयकॉन प्रशांत घरत. 3 चौकार लगातार आलेले आहेत टीम रॉयल स्टनर्स साठी आणि धावसंख्या पोहोचते आता 12 या आकड्यावर. काय सुरुवात आहे, बेधुंद करणारी ही सुरुवात फलंदाज प्रशांत घरत यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. प्रकाश झोतात खेळताना दिवसासारखं वातावरण फलंदाजांना साथ देत नाही, पण ती ऍडजस्टमेंट तुमच्याकडे असायला हवी. ती ऍडजस्टमेंट प्रशांतची. गॉडसन किक आउट द विकेट. हो बघा यावेळेस नो लुक. हवेत आहे बॉल. इनफिल्डच्या पलीकडे क्षेत्ररक्षक 2 पोहोचतायत. त्या दोघांचा प्रतिकार पडतोय कमी. बॉल त्या ठिकाणी 1 बाउन्स घेऊन जातोय इमारतीच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर सिग्नल. या मिळतील 2 धावा. काय खेळतायत प्रशांत. अनुभव काय असतो आणि तो अनुभव कसा वापरायचा. गॉडसन किका कच्चा खिलाडी नाहीये, पण त्याच्या विरोधात स्ट्रोक ऍडजस्ट करतोय, स्ट्रोक इम्प्रूव्हमेंट करतोय आणि त्याचमुळे धावांचा रतीब घातलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा पुन्हा एकदा पाहिलंच नाही, फक्त बॅट्सविंग आपण स्क्वेअर लेगला पाहिली. फ्रंटफुटला बॅलन्स करताना एनपी स्पोर्ट्सच्या वतीनं बक्षीस असेल पुढच्या बॉलवर षटकार आला तर. एनपी स्पोर्ट्सच्या वतीनं पुढच्या बॉलवर षटकार आला तर 500 रुपयाचं बक्षीस असेल प्रशांत घरतला. आणि बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये एनपी स्पोर्ट उत्तनचे आयकॉन आहेत प्रशांत घरत. हो ऑन साइडला स्लॉग हिट फॉलिंग स्वीप. बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील या धावाचा. आपल्या आगरी भाषेत सांगायचं झालं तर मला इम्प्रूव्ह करतोय तर प्रथमेश पाटील कसे मागे असतील. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 20 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. तर रॉयल स्टनर्सचे टीम ओनर आहेत अर्षदजी काजी आणि श्रेय 11चे टीम ओनर
तर संजोग दादा चव्हाण हे टीम ओनर आहेत श्रेया 11चे. चला पहिलं ओव्हर संपलेलं आहे, पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झाले 20. 3 चौकार 1 षटकार 1 डबल 1 डॉट. वाह, काय ॲनालिसिस आहे पहिल्या षटकाचं. पूर्णतः डॉमिनंट केलेलं आहे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला फलंदाजाने. आता आपण जुना बॉल देणार आहोत. बघा अंपायरकडे देखील काही अधिकार आहेत, त्याचमुळे खेळाडूंनी चर्चा करण्यासाठी येऊ नका. लेट अंपायर डिसाइड द सिच्युएशन. ती स्टडी ते करतील आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. वेगवेगळे सुपरस्टार्स मीरा भाईंदरमध्ये आहेत, पण आजच्या या तिसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आयकॉनचाच खेळ पाहायला मिळालेला आहे. चांगली वॉचिंग तुम्हाला पाहायला मिळते प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर. मीरा भाईंदरकर खूप खुश आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत आणि एक प्रीमियर लीगची संकल्पना प्रकाश झोतातली ही स्पर्धा आपण पाहतोय. मीरा भाईंदर आगरी कोळी प्रीमियर लीग. आपण आयकॉनसुद्धा आयकॉन आगरी कोळीच दिलेले आहेत मीरा भाईंदरच्या बाहेरचे. तर एक प्युअर आगरी कोळी स्पर्धा आपण म्हणू शकतोय. करणजी पाटील चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनस्वी आभार. भविष्यातील वाटचालीसाठी गोड गोड शुभेच्छा. चला मॅच ऑन ठेवा. सर्व काही जर सेटल झालं असेल तर थांबण्यास काही कारण नाही असं मला वाटते. दोन नितीन चर्चा काय करतायत नक्कीच मला थोडासा उलगडा व्हायला हवा. नितीन नाळवे आणि नितीन वारे त्या ठिकाणी चर्चा करतायत. हिरीन मात्र थोडे खुश असतील. इतक्या दिवसांची मेहनत, झोप पण पूर्ण झाली नसेल. आज पण नाही होणार कारण आज सुद्धा नाईट फॉर्मॅट आहे. शागीर डेकोरेटर्स आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी लॉंग ऑनला जो टॉवर आहे त्या ठिकाणी लक्ष घालायचं आहे प्लीज. शागीर मंडप डेकोरेटर्सचे जे प्रतिनिधी आहेत आपण कृपया लॉंग ऑनला जो टॉवर आहे, लाईट टॉवर आहे, त्यावर लक्ष द्यायचं आहे जरा प्लीज. शागीर मंडप अँड डेकोरेटर्स लॉंग ऑनला जो लाईट टॉवर आहे त्यावर थोडं लक्ष द्यायचं आहे प्लीज. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर येईल स्वप्नील आपण पाहणार आहोत बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतील. आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये कित्येक निवडले गेलेले आहेत आणि यस या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचा खेळ जर चांगला आहे तर तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या स्पर्धांमधून कॉल येतील. यावेळेस बघा बॉटमॅनचा वापर केलाय, बॉलला हलक्याने टर्न केले, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून पुढे तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदलायचं यालाच म्हणतात आखोई आखोबी इशारा. एका धावेला 2 मध्ये बदललंय. प्रशांत आणि जश यांची खूप चांगली टेक्निक धावण्याची पद्धत पाहायला मिळाली. आणि बघा जेव्हा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूर आहे, हलक्याने खेळलं तर आपण 2 धावा पूर्ण करू शकतो आणि तोच मानस होता. पहिली धाव वेगानं पूर्ण केली आणि त्या मागोमाग दुसरी धाव सुद्धा तितक्याच वेगानं पूर्ण केली आणि 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी 2 फलंदाजांची. हुक करायचं होतं, बॉलला अतिरिक्त बाउन्स मिळाला. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर सरकले फलंदाज. जश हा स्ट्रोक खेळण्यासाठी जातोय. हा डॉट बॉल. 22 धावा बिनबाद. झालाय आणि बॉल विकेट किपरच्या हातात विसावलेला आहे आणि प्रशांत या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. जश देखील त्याच लयीमध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची एक सॉफ्ट एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज जश पटेल जे जेम्स बॉन्ड राय या संघाला रिप्रेझेंट करतात होत आहेत बाद. विकेट डाऊन. चला मॅच ऑन. टॉससाठी आपण दोन्ही संघांना कॉल्स देऊया जे पुढचे 2 संघ खेळणार आहेत. चला टॉससाठी यायचं आहे. वेळापत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वॉस विक्टोरियन्स आणि आर के वॉरियर्स. रणजित दादा केणी आणि आर के परिवार त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. पूर्ण मित्रपरिवाराचं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय. द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल. सर्व आमचे हितचिंतक, मदतनीस, देणगीदार सर्व घटकांचा विशेष आभार आम्ही कमिटीच्या वतीने व्यक्त करतोय. स्वप्नील यांच्या खात्यात जाते विकेट. नवीन फलंदाज साहिल.
ड्राईव्ह केलाय बॉलला हलक्या हाताने. साहिलला माहिती आहे की प्रशांतचा खेळ फायद्याचा राहतोय, त्याचमुळे मोठा फटका खेळण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. सिंगल काढूया, स्ट्राईकवर प्रशांतला आणूया आणि तेच करताना साहिल पाहायला मिळाले. साहिलचं देखील हे घरचं मैदान आहे, त्याचमुळे या मैदानावर कसं खेळायचं याचं भान साहिलला आहे. पण म्हणतात ना की साथीदार जर आपल्यापेक्षा चांगला खेळतोय तर त्यांना संधी देणं हे संघासाठी फायद्याचं आहे. तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 1 गडी बाद 23 धावा. स्वप्नील कमबॅक करतो या षटकामध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला, स्लॉक स्वीप, बॉल जातो थेट सीमारेषा पार आणि या धावा मिळतील 4. इथे तिथे यहा वहा देखू जहा, फक्त प्रशांत घरची हवा. MP स्पोर्ट्सचे नितीन वारे आणि प्रवीण वारे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बहती का नाम जिंदगी. आता अजून एक प्रोडक्ट येणार आहे, VP स्पोर्ट्स. या ठिकाणी खरंच सर्वांनी प्रगती केली पाहिजे आणि प्रगती केली तरच तुमचं नाव टिकेल. ती प्रगती प्रत्येकजण करते. प्रथमेश पाटील बघा, प्रिन्स मूवीज भिवंडीचं तर नाव रोशन केलंय, आता भाईंदरमध्ये आलेत. भाईंदरमध्ये सहर्ष स्वागत आहे. पाहुणचार कसा वाटला प्रथमेश? छान, क्या बात आहे. असं छान शब्द ऐकायला किती बरं वाटते. चला मॅच ऑन तेव्हा ही चर्चा तर होतच राहील मधल्या काळामध्ये. आपण रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आहोत, त्याचमुळे थोड्या विनोदाच्या गोष्टी व्हायलाच हव्यात. जो ब्रेक आपल्याला मिळतोय. 27 धावा 1 गडी बाद. स्वप्नील 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. तर आता 27 धावा 1 गडी बाद. प्रशांतच्या 24 धावांच्या योगदानामुळे धावफलक खूप चांगल्या पद्धतीत दिसतोय. तो म्हणजे रॉयल टर्नर्स या संघाचा. सांघिक धावसंख्या झालेली आहे 27 धावा. तर पहिला सामना लो स्कोरिंग राहिला, दुसरा सामना मिड रेंजचा राहिला, पण तो शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. हा सामना खूप वेगानं मोठ्या धावसंख्येकडे जाताना दिसून येतोय. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतोय की विद्यामंदिर आहे, त्याचमुळे आपण कचरा करणार नाही ही शाश्वती आम्हाला आहे. हो, यावेळेस अपरकट गलीला क्षेत्ररक्षक, ओ कॅच ड्रॉप. ऑपॉर्च्युनिटी मिळते पण त्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्हाला तुमच्या नावावर करायला लागेल. बॉल जाते थर्ड मॅन सीमारेषा पार. 1-2 का 4 चौकार. लाडके सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना विनंती करतो की आपण ओह क्या बात आहे. विकेट किपिंग ऍट हिज बेस्ट. जबरदस्त यष्टरक्षण पाहायला मिळालेलं आहे. योहान मुंबईकर, उत्तनचे जुने जाणते विंटेज क्रिकेटर, त्यांच्या हातात विसावतोय बॉल. फलंदाज बाद, विकेट डाऊन. यांना परतावं लागते. या षटकामध्ये 2 धक्के स्वप्नीलने दिलेले आहे, यालाच म्हणतात क्रिकेट. एका षटकामध्ये आनंदित झाला तो म्हणजेच श्रेय 11 संघ आणि एका षटकामध्ये आनंदित झालाय रॉयल स्टार्स संघ. दोन्ही संघांना ती संधी मिळते. तुमच्याकडे प्रयत्न आहेत तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी टाळ्या झाला पाहिजे, कारण स्ट्राईक रेट बघा प्रशांत घरतचा. आणि प्रशांत घरत इतके डाऊन टू अर्थ आहेत, म्हणजे ते वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळतात पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि त्याचमुळे प्रत्येक संघ मालकाची प्रथम पसंती आयकॉनसाठी प्रशांत घरतची असते. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या सोबतीने जाणार आहेत उत्कर्ष म्हात्रे. उत्कर्ष या पावसाळी सीझनमध्ये खूप चांगला खेळताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर सातत्याने गोडदेव संघाकडून त्याचं योगदान नेहमीच चांगलं राहिलेलं आहे. आणि पाहूया आता या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये जेव्हा आपण याच मैदानावर सराव करतो, याच मैदानावर खेळतो, याच परिसरामध्ये वावरतो, तर आपल्या नातेवाईकांना आनंद देण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो, राईट. आता माझ्या देखील नातेवाईकांना आनंद होत असेल की समालोचन करतोय. आमचे प्रियांक आहेत सोबतीनं, प्रियांकचे वडील त्या ठिकाणी बसले आहेत. प्रियांक आणि प्रतीक, खरंच 2 भावांनी लेदर क्रिकेटला आपलंसं केलं.
त्यामध्ये संदीप म्हात्रे साहेबांचं विशेष योगदान राहिलेलं आहे. वडिलांनी दिलेली दिशा कधीही फायद्याची असते आणि संदीप म्हात्रे यांनी दोन्ही सुपुत्रांवर खूप चांगली मेहनत घेतली आणि दोन्ही सुपुत्रांनी वडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं काम केलं. काउंटी खेळलेत प्रतीक आणि अजूनही खेळत आहेत अविरतपणे. प्रियांक सुद्धा तयारी करतायत मोठ्या क्रिकेटची, 100% करतील ही शाश्वती त्यांनी दिलेली आहे. तर मॅच ऑन ठेवा दरम्यान 2 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 2 गडी बाद 31. टीम रॉयल स्टनर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. बॅटिंग पॉवर प्लेची निवडता केलेली आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर येत आहेत मॅकमिलन गोविंद. लेग कटर, लेग स्पिन, रिस्ट मोमेंट, हाय आर्म ॲक्शन. मॅकमिलन तयार. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटचे बॉलवर पोहोचतायत. 100% एफर्ट देताना पाहायला मिळत आहेत. स्विमिंग पूल मध्ये सूर मारावा तसाच सूर त्यांनी घेतला, झेल पूर्ण केला. फलंदाज बाद, विकेट डाऊन. गॉडसन पहिल्या षटकामध्ये तितकासा प्रभावी करण्यात नाही. डॉडसन नाही, तो स्वप्नील असायला हवा. गॉडसन लॉंग ऑनला आहेत. प्रकाश झोतामध्ये जेव्हा आपण खेळ पाहतो तेव्हा लांबचं तितकंसं लगेच दिसत नाही. विकी गोविंद, येस एक्झॅक्टली. बघा एकाच गणवेशात सगळे आहेत, पण शागीर मंडप डेकोरेटर्स. प्रकाश झोत असावा तर असा. आता मला असं वाटते मागणी वाढेल नितीन शागीर मंडप अँड डेकोरेटर्सची नाईट स्पर्धेसाठी आणि आम्ही त्यासाठी नक्कीच सहकार्य करू. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान आता दिलं जाईल ही अपेक्षा बाळगूया आपण. दरम्यान मॅकमिलन गोविंद वेळेस फुल लेनचा बॉल बॅटच्या आउटसाइड एज, बॉल पोचतोय गलीमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. एक सिंगल कंप्लीट होते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 32 या आकड्यावर. तर विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस आलेलं आहे मॅकमिलन गोविंद यांच्यासाठी. NP स्पोर्ट्स यांच्या वतीनं 500 की 1000 2000 रुपयाचा. चला धावसंख्या झालेली 3 गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड, 3 विकेट्स डाऊन. मॅकमिलन तयार बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. उलट दिशेने खेळण्यात गॅप आहे पण क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. पोचतील बॉलवर आणि थ्रो. अपिश धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार कारण एकाचीच साथ मिळून चालणार नाही. दोघांचं संगनमत मिळायला हवं धाव घेण्यासाठी. त्याचमुळे ताळमेळ चुकला. एक सिंगल मिळाली. धावसंख्या मॅजिकल फिगरमध्ये 33 धावा 3 गडी बाद. आता 15 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर याच गतीने खेळले तर 66 पर्यंत पोहोचतील. 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या तर 2000 रुपये मॅकमिलन गोविंद यांच्यासाठी. 3000 रुपये चला पण द्या, फक्त जाहीर करू नका. चला मॅच ऑन ठेवा. मॅकमिलन गोविंद कालचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय राहिलेला आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला, कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. मॅकमिलन टप्पा थोडासा कमी पडला. मॅक्सवेल डोंगरकर बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. थ्रो चांगला आहे. 2 धावा मिळतील. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35. मॅकमिलन गोविंद कित्येक वर्षांपासून व्यावसायिक क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट खेळत आहेत पण खंत त्यांच्या मनाला होते की मालिकेवरची बाईक नक्की मला कधी जिंकता येईल आणि तो कालचा सुवर्ण दिवस ते नक्कीच आपल्या आयुष्यभर लक्षात ठेवतील. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला पुल केलाय. एलिव्हेशन तितकंसं नाही आहे पण क्षेत्ररक्षक सुद्धा दूर आहे. पुन्हा एकदा कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर होता पण यावेळेस त्या ठिकाणी कॅच कंप्लीट झाले. फलंदाज बाद झाला. बॅक टू बॅक 2 एक दर्जेदार कॅचेस कंप्लीट केलेले आहेत आणि आता विकी गोविंद यांचा दबदबा क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत 100% पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 35. गडीबाद झाले 4 गडीबाद 35. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्टनर्स कडून पोहोचतील एव्हरेस्ट थोपल्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आता. 35 धावा 4 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये काय धावांचा रतीब घातला होता पण त्यानंतर धावासंख्येचा आलेख ओसरला कारण 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला संधी मिळते परत येण्याची आणि त्याच संधीला आपल्या नावावर केलेला आहे. अरे वा,
प्रवीण वारे यांच्याकडून बक्षीस नक्कीच दिलं जाते नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, पण ते जास्त बोलत नाही, ते मितभाषी आहेत. नितीन वारे सर्व हँडल करतात, प्रवीण वारे शांत असतात. स्क्रीनच्या समोर डिझायनर एन पी स्पोर्टचे प्लेसमेंट चांगली आहे. कव्हरला एक सिंगल मिळेल, एका सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि पोहोचेल आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. स्टील चांगला खेळ आपण पाहिला मॅकमिलनचा, ज्या षटकामध्ये विकेट्स आल्या त्याने 5 धावा खर्च करताना 2 विकेट्स घेतल्या. दुसरं षटक स्वप्नीलचं होतं, ज्याला 1 विकेट मिळाली, 11 धावा खर्च केल्या. म्हणजेच गॉडसन किकाला जो बॅकअप हवा होता तो बॅकअप स्वप्नील आणि मॅकमिलन या दोघांनी दिलेला आहे. त्याचमुळे आता धावसंख्येला थोडासा रोख लागतोय. रॉयल स्टर्नर्स संघ थांबतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावांवर. 36 धावा, 4 गडी बाद. सुरडे विभाग प्रमुख मनसे यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे प्लीज. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी आलाय, पण जिंकेल फक्त एकच, आणि त्याचसाठी ही चढाओढ लागलेली आहे प्रत्येक संघामध्ये. एकूण 8 संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी 12 होतील अशी अपेक्षा आम्ही बाळगूया. त्यानंतर 16 जो एक रेग्युलर फॉर्मॅट आहे लीग क्रिकेटचा. बाळकृष्ण सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर द विकेट. हो, पेस बघा, पण पेसमध्ये कंट्रोल नव्हता. बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा. वाईट बॉलचा इशारा. स्वप्नील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 37. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल आणि हलकासा बॉलला टर्न मिळतोय, बाहेरच्या दिशेने बॉल टर्न होतोय, रोटेट होतोय. वाईट बॉलची 1 धाव मिळते रॉयल स्टर्नर्स या टीमला. धावसंख्या 4 गडी बाद, 37 धावा, 37 रन्स. हो, लेंथ बॉल होता, उडवलाय थेट मिड विकेट सीमा रेषा पार. मिळतील धावा 6 अफलातून. जवा काय प्रेक्षक आम्ही कमवलेले आहेत. आपण जर मैदानाच्या चहूबाजूला नजर टाकली तर सर्व ठिकाणी तुम्हाला प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक, म्हणजे मीरा भाईंदरमध्ये क्रिकेटला किती प्रेम दिले जाते त्याची प्रचिती तुम्हाला मिळेल. हो, यावेळेस बघा पुन्हा एकदा उचललाय, फेकून दिलाय, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बरेल दर्शक. गोलंदाजाची दाणादाण उडवण्यासाठी दणादण फलंदाजीची गरज असते, तीच पाहायला मिळते फलंदाज एव्हरेस्टची. ठोपेल्या यांच्या वतीनं आता 13 धावांचं योगदान मिळालेलं आहे रॉयल स्टर्नर्सला, आणि तो संघ पोहोचतोय 49 या आकड्यावर. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक जण येतोय आणि प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात आग ओकतोय फलंदाजीच्या माध्यमातून. बॉलर तयार. स्वप्नील, चांगला बॉल, ऑप्शनच्या बाहेरचा ब्लॉक हॉल डिलिव्हरी. तुमच्याकडे यॉर्कर असायला हवा आणि तो परफेक्ट पिच झाला पाहिजे, आणि तेच स्वप्नील यांच्या वतीने पाहायला मिळालं. प्रत्येक वेळी स्टंप टू स्टंप अटॅक करण्याची गरज नाही आहे. फलंदाजाला अडवण्यासाठी ब्लॉक होल डिलिव्हरी जर परफेक्ट आपण जर हाताळली तर डॉट बॉल सुद्धा आत्मविश्वास फलंदाजाचा कमी करू शकतो, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील यांच्या वतीनं पाहायला मिळालं. डॉट बॉल आलेला आहे. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर षटकार, पुन्हा षटकार, आणि त्यानंतर डॉट. धावसंख्या 49. बॅकफुटला गेले, कट करायचंय. योहान काय खेळतोय. खरं तर उत्तमचं क्रिकेट एकतर गेविन फर्नांडिस आणि एकतर योहान मुंबईकर. जर आपण चौकचा परिसर पाहिला तर योहान मुंबईकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने संघ बांधणी केली, आणि ते नेहमीच नवनवीन खेळाडूंना संधी देताना पाहायला मिळाले. आणि आजही त्यांचं विकेट किपर राहणं हे किती जोखमीचं आहे आणि महत्त्वाचं आहे तेच पाहायला मिळते. इतक्या जवळ ते उभे आहेत, पण बॉलला खूप चांगलं कॅरी करतायत. खूप चांगला माइंडसेट नेहमीच गोलंदाजांना मोटिवेट करण्याचा योहानचा आपण पाहिलाय. धावसंख्या 49. हो, यावेळेस बघा कट केलाय बॉलला, विथ बाउन्स बॉल जाईल डीप, पॉइंट सीमा पार. मिळतील या 2, आणि अशा पद्धतीनं सांघिक अर्धशतक रॉयल स्टर्नचं पूर्ण झाले. धावसंख्या 4 गडी बाद, 51 धावा, 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. आणि जो आता
एव्हरेस्ट टोपेला हा सुद्धा योहाननेच घडवलेला खेळाडू आहे आणि योहानच्याच विरोधात खेळतोय. क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये असं चित्र कित्येक वेळा पाहायला मिळतं. 51 रन्स, शॉट ऑफ लेन, पंच करायचं आहे, पण त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः बॉल खाली येतोय आणि 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळते स्वप्नीलला. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 5 गडी बाद 51 धावा. रॉयल स्टनर्स 51 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स टीम रॉयल स्टनर्स. एव्हरेस्टसाठी टाळ्या नाही झालं तर कंजूशी होईल. टाळ्या झाल्या पाहिजे. 2 उत्तुंग षटकार रात्रीच्या सत्रात खेचणं काय सोपी गोष्ट नाहीये आणि ते एव्हरेस्टने करून दाखवलेलं आहे. छोटी पण फायद्याची फलंदाजी रॉयल स्टनर्ससाठी एव्हरेस्ट खेळला आणि तो परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. उत्कर्ष सोबतीनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. गोटू आहे का? येस, हितेश म्हात्रे. तुम्हाला हितेश पाटील नाही, हितेश म्हात्रे येतो. हितेश म्हात्रे. हितेश हे नाव कॉमन आहे आगरी कोळी समाजामध्ये आणि एका संघात 3 हितेश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर गोटू म्हणजेच हितेश तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला. राई संघासाठी काय कॅप्टन्सी त्यांनी केली आणि परफेक्ट 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं संपवलेली आहेत. त्याचमुळे नो पेनल्टी. चला मॅच ऑन. श्रेया 11 कडून आता मॅक्सवेल डोंगरकर आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज उत्कर्ष यांना पाहतो. एका धावेवर ते खेळलेत. धावसंख्या 51. हो, यावेळेस हुक केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगला. थोडासा ताळमेळ चुकला होता पण शेवटच्या क्षणाला स्वतःला त्यांनी सावरलं. फक्त एकच धाव मिळेल. हितेशला माहिती होतं ऊर्जा वाया घालवण्यात अर्थ नाही. मी ते फक्त 1 धाव. धावसंख्या पोचते 5 गडी बाद 52 धावा. 52 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. पण खरंच नियंत्रण चांगलं आहे कारण 3 षटकामध्ये 33 होते. त्यानंतर धावसंख्येचा आलेख थोडासा ओसरला. प्रियांक म्हात्रे यांच्याकडून उत्कर्ष यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे जर षटकार खेचला तर प्रियांक म्हात्रे यांच्या वतीनं बक्षीस आहे उत्कर्षसाठी जर षटकार खेचला तर. या षटकामध्ये धावसंख्या 52. रॉयल स्टनर. ओ, फुटवर्क नाहीये हितेशचं. त्याचमुळे आता हितेशला टार्गेट केलंय धावचीच्या स्वरूपात. हितेश परतेल. 0वर हितेश बाद होतोय आणि या ठिकाणी अजून एक धक्का बसतोय टीम रॉयल स्टनर्सला. आम्हाला त्या आठवणी होत आहेत जेव्हा तुम्हाला आम्ही समालोचन कक्षामध्ये बघतो. कारण जे कोणाला जमलं नाही ते तुम्ही जमवून घेतलं होतं आणि प्रेक्षकांना नवनवीन गोष्टी देऊन कसं स्पर्धेसाठी थांबवता येईल ते तंत्र तुम्ही गेल्या 20 वर्षांपासून निभावताय. उत्कृष्ट लेदर क्रिकेटर म्हणून नितीन अळवे यांचा खेळ आपण पाहिलेला आहे आणि आता महाराष्ट्रभर त्यांचा दौरा चालू आहे. कालच ते कोकणात होते आणि ही स्पर्धा आपल्या गावाची आहे तर आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल राहणं आवश्यक आहे. तेच नितीन अळवे सरांनी ओळखलं आणि एक 12-15 तासांचा प्रवास करून ते या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिले. नवीन फलंदाज मैदानाच्या सौरभ पाटील आपण पाहणार आहोत नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला उत्कर्ष. धावसंख्या 6 गडी बाद 52. 52 रन्स ऑन बोर्ड. 6 विकेट्स डाऊन. मॅक्सवेल या षटकामध्ये चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करतो जे खूप आवश्यक असते कुठल्याही गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा पुढलं लेनचा बॉल जसा आला तसा गेला. मिड विकेट सीमारेषा पार. कडक बेधडक. आपल्या संघाचा उत्कर्ष करतोय आणि मॅक्सवेलच्या विरोधात आता एक आव्हान ठेवतोय की आय एम दी बेस्ट. बघा गुगल टिक आलेली आहे. 500 डिलिव्हर्ड. पुल केले बॉलला. यावेळेस फटक्याची निवड तर अचूक होती पण बॉल आणि बॅटचं कनेक्शन व्यवस्थित झालं नाही. पण बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडतोय तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. बॅटिंग एंडलाच अचूक थ्रो होता पण धावण्याचा वेग उत्कर्ष
याचा भन्नाट. धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 60. 2 चेंडूचा खेळ बाकी. चला टॉससाठी तयारीत राहायचं आहे. बॉस विक्टोरियन्स आणि आर के वॉरियर्स. चला कॅप्टन्स या टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. बॉस विक्टोरियन्स आणि आर के वॉरियर्स. आमचे अभिनव विद्यामंदिरचे लाडके सुरक्षा रक्षक आहेत. त्यांना विनंती करतो की बिल्डिंग नंबर 3च्या इकडे तुम्हाला यायचं आहे. बिल्डिंग नंबर 3च्या इकडे आमच्या अभिनव विद्यामंदिरच्या सुरक्षा रक्षकाला मी नम्र विनंती करतो की आपण बिल्डिंग क्रमांक 3च्या इकडे पोचायचं आहे. धावसंख्या 60. 6 गडी बाद 60. बॉलर तयार मॅक्सवेल. हो यावेळेस स्कूप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग. 1 हँडेड कॅच. ही आहे बल्ब कॅच. आजच्या दिवसातली सर्वोत्तम कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. विकी गोविंद ॲट हिज बेस्ट. च्या फटक्यामध्ये खराबी नव्हती. खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन उत्कर्षचं पाहायला मिळालं. पण विकी गोविंद बघा, उत्तनचं क्रिकेट मी जवळून पाहिलंय. पावसाळ्यामध्ये अनवाणी ते बीचवर खेळतात. दगड गोटे आहेत काय आम्हाला फरक पडत नाहीत. 1.5 ते 2 महिने उत्तनचं बीच क्रिकेट प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी भरलेलं असते आणि त्याचमुळे उत्तनचं क्षेत्ररक्षण नेहमीच चांगल्या दर्जाचं राहिलंय अशी प्रचिती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आहे. टाळ्यांच्या गजरात उत्कर्षाचं स्वागत केलं जाते कारण तो षटकार खूप महत्त्वाचा होता शेवटच्या षटकामध्ये आलेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचता येतं. न्यू बॅटर इन इज हितेंद्र पाटील. ओके, हितेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. 3-3 हितेश आहेत संघामध्ये. स्टेप आउट झाले. फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोहोचतायत पण त्यांचा रीच कमी पडतोय. मॅकमिलन टप्पा बॉलर पोहोचतील डीप एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेले आहे. दरम्यान पूर्ण केल्या त्या एकंदरीत 3 धावा. 4थी धाव घेताना फलंदाज बाद झाले. 3ची मोठी वाढ. धावसंख्या पोहोचते 63 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 चेंडू 64 धावा. 30 बॉल 64. व्यवस्थित आपण नियोजन केलेलं आहे. त्याचमुळे आपलं वेळेवर येणं, वेळेवर खेळणं, वेळेवर मैदान सोडणं आवश्यक आहे. आज कातवार बंधू खूप खुश असतील. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये उपविजेता ठरल्याचं रात्री झोपले नसतील ना विशाल. आर के चला बघा, आम्ही वारंवार सूचना देतोय. इनिंग ब्रेक आहे. टॉस झालाच पाहिजे. लगेच फास्ट या प्लीज, या फास्ट. चला या. नितीन मारे उपस्थित आहेत बघा. अगले गेविन भाई यो जापाई नाही त्याला जापाला सांग.
जापेल ना, ओके चला. चला भरत या, आपल्याला जापाचं आहे आगरी भाषण. थोडं जापायला लागेल नाही का. वेदांत इन आहे की आऊट आहे? बघा वेदांत दुखापतीमुळे आऊट आहे, बिचारा नाराज असेल, पण ऑप्शनला आहे, आवश्यकता आहे आणि खेळाडू नाही लांब राहू शकत मैदानातून. हे वेदांत तू पण येईल जॉईन टॉस बॉक्समध्ये या. लिस्ट नंतर अपडेट करू, आपण टॉस करूया. तर आर के वरोईचे कॅप्टन आहेत भरत पाटील आणि सुनील डोंगरकर कॅप्टन आहेत बॉस व्हिक्टोरियाचे. नियम सर्व समजून घेतलेले आहेत, डिक्लेरेशन जोन तुम्हाला समजावून सांगितले जातील. ओके, एका बाजूला कोळी, एका बाजूला आगरी. तुम्हाला कॉल द्यायचा, आगरी किंवा कोळी. कॉल कोण देईल? चालेल तुला? कॉल देतील, चला द्या. आर के वरोईचे कॅप्टन कॉल देतील. आगरी असा कॉल. आगरी. नाणेफेक जिंकलेले आहे भरत पाटील, म्हणजेच श्री सत्यनारायण कोपरी नाही तर आर के वॉरियर्स. तर डिसिजन काय असेल ते आपण चर्चा करूया. तर आपण आगरी भाषण थोडंसं जपणार आहोत. आता विरारची कोपरीची भाषा आम्हाला ऐकायला भेटेल. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करू. संघ बघितलायस, मनासारखा संघ आहे की काही इम्प्रूव्हमेंट आवश्यक आहे किंवा नाही, किंवा सर्व काय सेटल्ड आहे? नाही, मनासारखाच संघ आहे. कारण रणजित दादा जेव्हा टीम घेतात तेव्हा ते कॉन्टॅक्ट करतात की पहिला बॉलिंग कोण टाकणार आहे, ऑलराऊंडर घ्यायचा प्लेअर आहे की बॅट्समन बॉलर घ्यायचा आहे. तर ते कॉन्टॅक्टनेच प्लेअर घेतात आणि त्यांच्या टीममध्ये खेळायला खूप बरं वाटतं. ॲज अ ऑडियन्स काय वाटलं? खेळपट्टी किंवा हे मैदान फलंदाजांना साथ देते असं वाटते की गोलंदाजांना? तसं बघायला गेलं तर ऑडियन्सबद्दल बोलायचं तर मी लास्ट इयर खेळलो आहे. ऑडियन्स एवढा सपोर्ट करतात ना की खेळायला खूप मजा येते. आणि जर पिचबद्दल बोलायचं तर ती दोन्ही आहे, बॅटर आणि बॉलर यांना दोघांना पण सुटेबल आहे. सुनील, बॅटिंग करायची आहे, हे मनासारखा निर्णय की मनाविरुद्ध? थोडा विरुद्ध. थोडा विरुद्ध, पण खेळायला लागेल नाही का? प्लॅन ए रेडी आहे, प्लॅन बी रेडी आहे? काय सांगशील? गेविन स्वतःच्या टीममध्ये नाही आहे, गेविन बीजे टीममध्ये खेळते, तू बीजे टीममध्ये आहात, तर काय सांगशील? गेविनचं मैदानाच्या आतमध्ये असणं पक्क महत्त्वाचं असतंय, तो मैदानाच्या बाहेरून गायडन्स देणार आहे, काय सांगशील? आहे, महत्त्वाचं आहे ना, कॅप्टन पाहिजेच. पावसाळी क्रिकेटच्या बद्दल काय जापशील? कारण 1.5 महिन्यात पक्का क्रिकेट खेळता, उत्तनपुरा गाव बीचवर खेळते, तर ते 1.5 महिन्याबद्दल काय सांगशील? काय तुम्ही तर येताना बघता ना, तिकडे समालोचन करता, तिकडे बघता ना काय होते ना काय नाही. ते पक्की मजा येते आणि ती मजा प्रत्येक वर्षी येईल. तर नाणेफेक जिंकलेले आर के वॉरियर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची आहे बॉस व्हिक्टोरियन्स या संघाला. दोन्ही संघादेवे शुभेच्छा. आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आहेत बहारदार समालोचक, उत्कृष्ट समालोचक सन्माननीय नितीन आळवे सर. मी गेविन यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे प्लीज, जोपर्यंत वेळ आहे. व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची. धन्यवाद. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन प्रिन्स मूवीज. आपण आता ऐकणार आहोत आवाज सन्माननीय नितीन आळवे सरांचा. धन्यवाद मनीष पाटीलजी. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. 30 चेंडू आहेत, 64 धावा करायच्या. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच सांगू शकत नाही. 2 दिग्गज संघ आहेत, एका साईडला रॉयल स्टनर आहे आणि दुसऱ्या साईडला श्रेय 11. श्रेय मिळेल का? थोडंसं गोलंदाजीमध्ये बघितलं तर थोडंसं वॉर्मअप करतायत जश पाटीलला तुम्ही बघतात. आंतरराष्ट्रीय खेळाडूप्रमाणे हे वॉर्मअप खूप महत्त्वाचं असतं, इतकं सोपं काम नाही. 64 धावा करायचे आहेत. 2 दिग्गज फलंदाज. मॅकमिलन मॅक्कू या नावाने खूप प्रसिद्ध आहे. कालचा दिवस कोण विसरेल? आपल्या घरी 2 व्हीलर गाडी आणणारा सगळ्यात आवडता फलंदाज. पहिला चेंडू अक्रॉस बॅटने जाईल का? माझ्या घरी मी गाडी का आणली त्याचं उत्तम उदाहरण. अप्रतिम तुझ्याकडे आहे ऊर्जा तर मी आहे षटकारांचा सूर्या. पुढचा चेंडू बघा. माइंड क्रिकेट तुम्ही बघताय. थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक
खूप वेगाने येतोय, कलेक्ट करतोय सिंगल्स आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. पहिल्या चेंडूवर आल्या 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर जश पाटील यांच्या सिंगल्स. बघा एखादा चांगला क्रिकेटर कसा ओळखायचा, षटकार आल्यानंतर चांगल्या चेंडूवर क्वालिटी क्रिकेट मॅकोने खेळला, सिंगल्स घेतली. आता मात्र बघायचं आहे ॲज अ कीपर म्हणून एक सल्ला देण्यासाठी गोलंदाजाला इकडे आले. हा सल्ला सक्सेसफुल ठरेल का आणि भरेल का या गोलंदाजाचा गल्ला ही तर वेळ सांगेल. स्वप्नील 2021ला मॅकोची ओळख झाली होती गुहागर कोतलुकला. हा 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 आडवा बॅटनी बघा, एक्सलेंट सुपर्ब एन अंपायर से गेट द बाउंड्री. 4 धावा. जर लूज चेंडू भेटला तर त्याचा फायदा कसा घ्यायचा सांगण्याची गरज नाही. आतापर्यंत धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 11. पहिले षटक 23 सर्रार. मिस्टर जस्टला तुम्ही बघताय टॅकेनकडून. हा 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 ऑफ स्टंपला आले, हलक्या हाताने बघा फुल पिच डिलिव्हरी होती, ऑन साईडला खेळून काढतायत. मात्र रनिंग बिटवीन द विकेट बघा, ही आहे उत्तनची ताकद, ही आहे सागराची ताकद, ही आहे होडीची ताकद. आणि जे जाळी खेळतात ना त्या जाळ्याची ताकद तुम्ही बघतायत आणि ही आहे उत्तनच्या वाळूची ताकद. या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. 64 धावांचा पाठलाग करताना पहिले षटक प्रगतीपथावर. प्रियांक मात्रे आज आमच्या डाव्या साईडला बसलेले आहे. कोण विसरेल प्रियांकसाठी. इंग्लंडचा संघ काय गोलंदाजी नेट्समध्ये करण्यासाठी गेला होता. आणि प्रतीक मात्रे साऊथ आफ्रिका इंग्लंड असो, प्रतीक मात्रेची एक आठवण मी तुम्हाला नक्कीच सांगेन, कारण आमचे गुरुवर्य संदीपजी मात्रे खूप मेहनत घेतली. आज या 2 कोहिनूर जे रत्न आहेत आपल्या गोडदेव गावचे प्रियांक आणि प्रतीक, अभिमान प्राऊड फील होते का आज 7 समुद्र पार या 2 खेळाडूंनी आपलं गोडदेवचं नाव लौकिक केलंय. पुढचा चेंडू आरामात बघा फुल पिच डिलिव्हरी होती, कव्हर्सला तिकडे खेळून काढलाय, सिंगल्स तिकडे मिळते आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 14. खच गर्दी तुम्ही आज बघत आहात. आतापर्यंत या स्टेडियममध्ये 27,828 रसिक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा बघा कृष्ण सातपुते स्टाईल, फुल टॉस चेंडू, मिला है मौका मैं तुझे जड़ दूंगा, छक्का, व्हॉट अ शॉट. संधी मिळाली, संधीचं सोनं कसं करायचं बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20 धावा. 11ची सरासरी आता मेंटेन ठेवावी लागेल, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 20. मॅक्यू खेळतोय फक्त 3 चेंडू खेळलाय, 3 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवर खेळतोय, त्याच्यामध्ये 2 अप्रतिम षटकार आहेत. आणि स्वप्नील 3 चेंडू खेळला, वैयक्तिक एका चौकारणीशी 7 धावसंख्येवर इकडे खेळतोय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची कमाल, क्रिकेटची धमाल तुम्ही बघतायत. आज प्रभाकर मात्रे मित्रमंडळ व नाकवा बॉईज गोडदेव आयोजित आगरी कोळी MBPR 2024 चा या क्रिकेटचा महासंग्राम. गुलाबी गुलाबी थंडी आहे, दर्दी आहे, गर्दी आहे, सगळेजण आज या मॅचचा आनंद घेत आहेत. आता मात्र गोलंदाज इकडे येतोय, गोडदेव गावातील अनमोल रत्न. कभी से इनके पहले मैच में थे छोटे मियाँ, ये है बड़े मियाँ. थोडंसं वॉर्मअप करतोय, खूप नाव कमावलेलं आहे. 44,000 पॉइंटला हा खेळाडू गेला होता. बघा काम तसं आहे, म्हणून तर आज साहिलचं खूप मोठं नाव आहे. 2 कोहिनूर रत्न गोडदेव गावला मिळालेले आहेत, प्रतीक मात्रे आणि साहिल पाटील. पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू बघा गॅप मध्ये. बघा नशीब काय, खरोखर याला म्हणतात नशीब.
चला या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 21. एक शुभ आकडा आलाय. वन डे क्रिकेटमध्ये सचिन सौरभ गांगुली 21 वेळा 100 रनची पार्टनरशिप या दोघांच्या नावावर आहे, कारण धावसंख्या ती म्हणजे 21. साहिल पाटील, काल कोण विसरेल नमो चषक, त्यानंतर 7, 8, 9, 10 मालवण टोपीवाला, इकडे सुद्धा नमो चषक आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11 गोव्याला मांजरे बीच इथे सुद्धा खूप मोठी टुर्नामेंट आहे. तिकडे बादल चौधरी आमच्या जोडीला असतील. मात्र 7, 8, 9ला एअर इंडियाची सगळ्यात मोठी स्पर्धा सुप्रुमच्या मैदानावर आहे. हो फुल पिच डिलिव्हरी आहे. ऑन साईडला थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप लॉंग ऑफचा प्लेअर बघा, डीप लॉंग ऑनला येतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आज मॅकमिलन स्वप्नील, आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 23 धावा. यस, मनीष पाटील गोटे अंपायरची आठवण करून देतात, थोडंसं डान्स करतात. आमच्या समोर मॉन्टी गुडेकर सुद्धा तिकडे आहेत त्यांच्या जोडीला. फुलटॉस चेंडू आहे, एलिव्हेशन कमी आहे, मात्र बघायचं आहे साहिल पाटील इज ऑन सक्सेस. बॅड लक. पंधरा धावा 300च्या स्ट्राईकने का बॅटिंग केली. गेविन फर्नांडिस व्यासपीठावर येऊन स्थानबंद व्हा. लेफ्ट हँड मधला मीरा भाईंदरचा उत्तनचा सगळ्यात माझा आवडता फलंदाज आहे. हे ग्राउंड काय गाजवलंय गेविन दादानी. तर वेळ भेटला तर नक्कीच आमच्या व्यासपीठावर या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मॅकमिलन टप्पा. कॉमेंट्री बॉक्समध्ये बघायचं आहे चांगल्यात रंगल्या तिकडे गप्पा. हा आहे मॅकमिलन टप्पा. थोडेसे नाराज आहेत. चांगला चेंडू होता, मात्र मॅक्यूच्या बॅटवर ते परफेक्ट टायमिंग झालं नाही आणि मॅकमिलन तिकडे बाद होतोय. 2 षटकार आले, 15 धावा केल्या आपल्या संघासाठी. न्यू बॅटर मॅकमिलन टप्पा आणि आता स्वप्नील. या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप होण्याची जाम गरज आहे, कारण 64 धावा करणं इतकं सोपं नाही, कारण मॅक्यू तिथे आऊट झालेला आहे. साहिल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गणेश पाटील यांचे चिरंजीव आहेत. वाशितीची स्पर्धा गणेश पाटीलनी गाजवली होती. एक काळ होता, क्या बात आहे. बघा, थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. हलक्या हाताने ऑफ साईडला कट केले. 2 खेळाडू जात आहेत. 2 धावा तिकडे मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी कॉल देतील का नाही थांबून घेतले. धन्यवाद अंपायर. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 25. प्रत्येकाचं स्वप्न असतं टेस्ट क्रिकेटमध्ये 5 विकेट जास्तीत जास्त घेतल्या पाहिजे. हा रेकॉर्ड आहे हरभजन सिंगच्या नावावर. 5 विकेट 25 वेळा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह करते आहेत. सिंगल्स मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 26 धावा. आज यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज भिवंडी अप्रतिम लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही बघतायत. 197 देशामध्ये परफेक्ट आज ही जी स्पर्धा आज MBPLच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात. आणि ऑपरेटर आमचे आहेत साई कृष्ण आणि प्रथमेश, 2 ऑपरेटर आहेत. आता मात्र ऑफ स्टंप यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. हलक्या हाताने फक्त ऑन साईडला खेळून काढल्या. सिंगल्स मिळाली. पुन्हा एकदा बघा, कारण कॉल दिला, चुकीला माफी नाही. या 2 धावा, दिस इज अ टर्निंग पॉईंट दिस मॅच असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद अंपायर. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन विवेक आणि सेनू. आज खरोखर प्रथमेश दादा ओनर आहेत. खूप प्राऊड फील होतोय.
असंच तुमचं नाव साता समुद्र पार होऊन दे यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज आणि तुमचे जे संपूर्ण ऑपरेटर आहेत, कॅमेरामॅन आहेत, भरपूर मेहनत घेतात इकडे. त्यानंतर DJ साऊंड, मल्हार साऊंड, जबरदस्त तुमच्या सगळ्यांचं एंटरटेनमेंट इकडे चालू आहे. गुणलेखक प्रियांक म्हात्रे आणि प्रथमेश कारेकर हे दोन अनमोल रत्न माझ्या बाजूला बसलेले आहेत. आमच्या पाठीचा कणा मजबूत आहे या दोन गुणलेखकांमुळे. जे सन्माननीय संदीप म्हात्रे आमचे गुरुवार यांचे चिरंजीव आहेत. त्यानंतर अंपायर अमोल सर, मॉन्टी सर, अरुण आंबोकर, 3 अनमोल रत्न आहेत या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. 11 मिनिटं झालेली आहेत. आम्ही काहीच बोलणार नाही, अंपायर सुद्धा काय बोलणार नाही. मात्र टाइम लिमिट जर अक्रॉस कराल, एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. उत्कर्ष म्हात्रे, मात्र मोठं नाव मी सांगितलं, केतन म्हात्रे सध्या क्रमांक 1 वर आहेत. संगम प्रीमियर लीग गोवा मॅन ऑफ द सिरीज, 3,90,000 रुपये कॅश प्राईज. त्याच्यामध्ये एक लाखाचं चांदीचं ताट, 2 लाख रुपये कॅश केतन म्हात्रे यांना मिळालं होतं. शॉट ऑफ लाईन थोडासा बॅकफुट पंच करतायत वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये. डी झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय 2 धावेंसाठी आणि या 2 धावेंनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 30 धावा. अर्धा पल्ला गाठलेला आहे. 64 धावांचं आव्हान आहे. आजची रात्र, आज की ये शाम किसके नाम होगी ये तो वक्त ही बताएगा. जबरदस्त मनीष पाटील मात्र थोडंसं लांबून व्यवस्थित दिसत नाही. जोडीला कोण कोण आहेत, जवळ आले का नक्कीच आम्हाला दिसेल. डाव्या हाताने पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू आहे. इज ऑन फायर. अंपायर सिग्नल अँड गेट द 6. ज्याला मराठीमध्ये वाघ, हिंदी में शेर, अंग्रेजी में टाइगर कहते, सन्माननीय उमेश वाघ यांचं आगमन आमच्या व्यासपीठावर झालेलं आहे. मीरा भाईंदरची ही शान आहे, ऑलराऊंडर. 2022ला आम्हाला गुहागर कोतलुक प्रीमियर लीगला उमेश वाघ मिळाले होते आणि संवाद साधला होता सुमित डिगळे यांच्या संघामधून. TWJ हा गुहागरचा सगळ्यात नंबर 1 संघ आहे. त्या संघातून खेळण्यासाठी पुन्हा एकदा डाव्या हाताने यस थोडासा स्लाइस एज लागली तिकडे. शॉट हेडबँड क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तिकडे आहे, कलेक्ट करतायत आणि या सिंगल्सने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 37 धावा. चौसष्ट धावा करायच्या आहेत. 2 स्वप्नील आणि मॅकमिलन टप्पा यांच्यामध्ये आता पार्टनरशिप जी व्हायला पाहिजे ती पार्टनरशिप बघा अतिशय चांगल्या प्रकारे इकडे करतायत उत्कर्ष. रिवास स्वीप, अंपायर सांगतायत वाईट आहे, लागला तर यशस्वी नाहीतर अयशस्वी, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. 38 धावा. लवकर बाद झाले मॅकमिलन, मात्र 2 षटकार 15 धावा केल्या आपल्या संघासाठी. आगरी स्पेशल मीरा भाईंदर ची नंबर 1 स्पर्धा तुम्ही आज बघत आहात. अभिमान वाटतो कारण आगरी कोळी प्रियांक जर बोललं तर आगरी कोळी खेळाडूंना मान सन्मान मिळाला पाहिजे, प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि जर बघितलं तर आपल्यामधूनच कोणतरी प्लेयर पुढे गेला पाहिजे. हे स्वप्न हिरेन म्हात्रे यांनी बघितलं, ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि ही मॅच नाईटच ठेवायचं आहे. बघा नवीन नवरीला आपण कशी सजवतो तसं हे मॅचचं ग्राउंड आहे ना, हे सजवलेलं आहे. आता मात्र बघा ऑफ स्टंप कव्हर करून इतकं सोपं काम नाही आहे. हे काम सगळ्यात नंबर 1 कोण करतं? कृष्णा सातपुते. 38. 14-26. कंट्रोल नाही, पिचच्या बाहेर. अंपायर सांगतात नो बॉल आहे, एक्स्ट्रा रन. 2 धावा इथे मिळत आहेत. हे तर असंच झालं, आगरी कट्ट्यावर गेलो मुंडी खायला, मुंडीवाल्यांनी सांगितलं
पाया एक्स्ट्रा घेऊन जा बोनस स्वरूपामध्ये. धावसंख्या होते ती म्हणजे 40. डॉन चित्रपटाची मला आठवण झाली या 40 आकड्यावर. अमिताभ बच्चननी एक गाणं म्हटलं होतं, खैके पान बनारस वाला. ते गाणं शूट करताना 40 पानं खाली होती अमिताभ बच्चन सरांनी. धावसंख्या ती म्हणजे 40. फ्री हिट. तवा गरम आहे, हातोडा मारावा लागेल. पुन्हा एकदा मात्र डाव्या हाताने. हो पुन्हा एकदा बघा, कारण थोडंसं एज शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपच्या थोडंसं पुढे उभा होता. सिंगल्स तिकडे मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 41. 41 धावा. उद्या संडे स्पेशल काहीतरी वेगळं दिसणार तुम्हाला. अप्रतिम असं मैदान. अभिनव विद्या मंदिर गोडदेव 1995. कोण विसरेल. याच पिचवर दोन्ही साईडला माईक लावण्यात आला होता. आणि जे समोर तुम्ही लोखंडी गेट बघतात ना स्टेट लेनमध्ये, कमल चावला यांनी जो षटकार मारला होता आणि त्या वेळेला कमल चावलेला जवळजवळ 16,000 रुपये मिळाले होते त्या षटकार मारल्याबद्दल. ती आठवण आहे या स्पर्धेत म्हणजे या मैदानाची. 1995. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उत्कर्ष मात्र थोडासा विचार करतायत. प्रत्येक गोलंदाजाला काहीतरी वेगळं व्हेरिएशन पाहिजे. चेंज ऑफ पेस, रिव्हर्स फटका, सक्सेसफुल. मात्र बघायचं अंपायर डिसिजन. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 47. 12 चेंडू 17 धावा, 12 गेंदे 17 रन की जरूरत. मात्र लक्षात ठेवा 12-17 7-12 आपण भरपूर बघितलेलं आहे. इकडे आहे 12-17. हे षटक सगळ्यात महत्वाचं आहे. या षटकामध्ये एक्झॅक्टली रिझल्ट आपल्याला या अंपायर सिग्नल पॉवर प्ले. 12-17. तर वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा कॅप्टननी विश्वास टाकलेला आहे साहिल पाटील यांच्यावर. प्रिन्स मूव्हीज जे स्वतः ओनर प्रथमेश दादा आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले आहेत. तर स्वतः चांगले ऑपरेटर सुद्धा आहेत. परफेक्ट क्लिअरिटी बघा. आज यूट्यूबच्या माध्यमातून कितीतरी चांगल्या हार्दिक शुभेच्छा. स्पेशल हिरेन मात्रे यांच्यासाठी आलेले आहेत. अप्रतिम आयोजन. 3 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट झालं पाहिजे. टायमर आहे. कमान साहिल, वेळ कमी आहे. यस क्या बात आहे बघा. खेळायचा होता बोरवलीला, चेंडू गेला अंधेरीला असं म्हणायला हरकत नाही. ऑन साईडला खेळायचा होता. अंपायर सांगतात बाय आहे. सिंगल्स तर मिळाली. आता 11 चेंडू आणि 16 धावा. एक श्वान पथक बघा शॉर्ट पॉइंटला सरकरला किती आनंद घेतो या गुलाबी गुलाबी थंडीचा. 11-16. फुलटॉस संधी दिली. संधीचं सोनं केलं इकडे. दहा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन खूप वेगाने होता. डीप स्क्वेअरलेगच्या थोडस बाहेर चेंडू मारायचा होता. एलिव्हेशनने बघा फलंदाज किती नाराज आहे तिकडे. सिंगल्स मिळाली. 9 चेंडू 9 धावा. पीच बघा काय रंगवले. क्युरेटर आणि जे पेंटर असतील ना त्यांना सुद्धा हेड्स ऑफ आहे. मनोज पाटील जे चाय घेऊन नेहमी ग्राउंडच्या बाहेर फिरत असतात
तर मनोज पाटील हे पेंटर आहेत. पीच बघा. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करतायत. थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. साऊंड चांगला होता. परफेक्ट स्ट्रोक तुम्ही बघतायत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 57 धावा. अजूनपर्यंत मॅच आहे, काही होऊ शकतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये काय घडेल भविष्यवाणी कधीच सांगू शकत नाही. पुन्हा एकदा साहिल, पुढचा चेंडू आहे. क्या बात आहे बघा. ऑफ स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिडल स्टंपच्या वरून चेंडू खूप वेगाने तिकडे जातोय. चेंडू डॉट तिकडे गेलेला आहे. थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय साहिल याचा. 7 चेंडू 7 धावा. हा चेंडू सगळ्यात महत्वाचा आहे. 7-7. दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा झाली आणि सांगितलं हम 7-7 है, कारण 7 चेंडू मध्ये 7 धावा. साहिल, तेज तर्रार, मीडियम पेस. हो हो, ऑन साइडला चेंडू जातोय, बघायचा आहे. क्या बात आहे. मी सांगितलं ना, हा चेंडू सगळ्यात महत्वाचा आहे. सहा चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं जे मैदानामध्ये लाईव्ह मॅच बघतायत आणि यूट्यूबच्या माध्यमातून आज आनंद घेत आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून आम्ही इकडे स्वागत करतोय. अग्रिकोळी MBPL मीरा भाईंदरची शान. 6 चेंडू 7 धावा. न्यू बैटर तिकडे आलाय, जो किसी के सामने पड़ता नहीं फीका, क्योंकि उसका नाम है गॉडसन कीका. हितेशला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर. आज अग्नि परीक्षा आहे. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. व्हॅरेशन. हा चेंडू पकडायला पाहिजे होता. एक यष्टीरक्षक हा विजयाचा शिल्पकार असतो मित्रांनो. 5 चेंडू आणि 6 धावा. बाईचा इशारा. धन्यवाद अंपायर. अरुण आंबोकर सर, तुम्ही तिकडे बघत आहात. क्या बात है. क्लीन बोल्ड, त्रिफळाची फर्निचर उद्योग. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन बघायचं आहे. कॅच महत्वाचा आहे. क्या बात है. सक्सेसफुल बॉलर. 3 चेंडू 6 धावा.
मुंबईकर आणखीन एक अप्रतिम फलंदाज मीरा भाईंदर मधला योहान मुंबईकर. 3 चेंडू 6 धावांची गरज. बघा मॅचचं बघा, मी सांगितलं ना मॅच मध्ये आपण कधीच सांगू शकत नाही कोण जिंकेल काय होईल. जय आणि पराजय या 2 गोष्टी असतात आणि आतापर्यंत जर बघितलं तर शेवटच्या 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आलेली आहे आणि 3 गडी बाद झालेले आहेत. प्रियांक म्हात्रे दॅट्स अ व्हेरी गुड क्रिकेटर अँड व्हेरी गुड स्कोरर. सन्माननीय संजय गारे म्हणजे आमचे भाऊजी आहेत, त्यांचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम वेलकम सुस्वागतम आयोजकांच्या वतीनं. आता मात्र बघा जर गाडी व्यवस्थित चाललंय तर अक्रॉस घ्यायची काय गरज होती. 3-5 3 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. ज्या गोलंदाजानं प्रियांक बघितलं तर पहिले 3 चेंडू काय टाकले होते. यस पुन्हा एकदा एलिव्हेशन कमी आहे बघायचं कॅच होईल का. नाही 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 षटकार येतोय विजयी षटकार. मनीष पाटील जी देवा रे देवा हे गाणं लागलं पण सध्या देवा बिझी आहेत, सापडणार नाही. 2 दिवस बिझी आहेत लक्षात ठेवा. दिस मॅच मॅन ऑफ द मॅच मॅ इन्व्हाइट प्लीज कम अप मिस्टर स्वप्नील. व्हॉट परफॉर्म दिस मॅच. चला स्वप्नील प्लीज व्यासपीठावर या. मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे ती कलेक्ट करा ही नम्र विनंती आहे. यानंतर बॉस विक्टोरियन्स आणि RK वॉरियर्स 2 दिग्गज संघ आहेत. तर चला ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटासा इकडे बदल होतोय. मनीष पाटील जी पुन्हा एकदा आमच्या जोडीला इकडे जोडले जातील आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटासा बदल. चला थँक्यू नितीन सर. चला उमेश वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान आपण करतोय आगरी मीरा भाईंदर प्रीमियर लीग या कमिटीच्या वतीनं. उमेश वाघ अष्टपैलू खेळाडू अशी त्यांची ख्याती, पण खांद्याच्या दुखापतीमुळे ते गोलंदाजी करत नाही, पण त्यांच्या फलंदाजीचा दबदबा अजूनही आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहतो. असे उमेश वाघ यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान आपण कमिटीच्या वतीने करतोय. नितीन वारे यांच्या शुभ हस्ते. थँक्यू उमेश. बसून घ्यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय स्वप्नील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. परत आयकॉन म्हणजे तिसऱ्या सामन्यात सुद्धा या ठिकाणी आयकॉनचाच परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळालेला आहे. टॉस जिंकलेला RK वॉरियर्स क्षेत्ररक्षण सेट करायचे आणि 2 बॅटर्स आपण पाठवून द्यायचे बॉस विक्टोरियन्स. चला उमेश वाघ यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत स्वप्नील यांना. स्वप्नील चला थोडी चर्चा आपण स्वप्नीलशी करूया. स्वप्नील कंचेगावांचा तिथे किती चर्चा करूया. स्वप्नील कंचेगावचा मडचा सर मी बोलाय नाही, पण थोडं आपले जुरूक आपल्या आगरी भाषेत बोलायचं आहे. नाही मी बोलाय नाही चालेल, चांगला खेळलास पण